तुम्ही संजय शिरसाटांचा 2 दिवसापूर्वी विषय मांडला होता, त्याच्यामध्ये गणेश नाईकांनी हे सगळे कागदपत्र विरोधी पक्षांना देण्याचं काम केलं आहे आणि ते शिंदेविरोधात काम करतायत असा एक सूर पाहिला. मला माहीत नाही मुळात 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर द्या. दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना 5,000 एकर जमीन वनजमीन ज्या पद्धतीनं 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला, हे सगळे त्यांचे आदेश, हे सरकारी कागद दप्तर हे जनतेसाठी खुलं आहे. गणेश नाईकांवरती कशा करा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि जो नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. पहिला प्रयोग हा संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. गणेश नाईक हे त्या भागातले प्रमुख नेते आहेत, ते भाजपचे मंत्री आहेत. हे तुम्ही स्थानिक राजकारण कशा करता? 50,000 कोटीचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक भूखंड घोटाळा आहे आणि आता मुंबईत गेल्यावरती त्या संदर्भात या विषयावरती काय करायचं याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे. वरिष्ठ नेतृत्वात मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. काल माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भातले कागदपत्र मागवून घेतले माझ्याकडून. काल माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा धक्का बसला आहे वाचून ऐकून. त्यांनी काल माझ्याकडून या संदर्भातले सगळे कागदपत्र ही स्वतः मागवून घेतले. तसं पत्र लिहून अमित शहाना ती हँडओव्हर केली होती कागदपत्र 2 दिवसांपूर्वी केले ना. भेटल्याच्या नंतर शरद पवार मला माहिती, हे मी कसं काय सांगतो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये गणेश नाईकांची तक्रार थेट दिल्लीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण काढलेलं आहे. अहो, प्रश्न इतकाच आहे, 50,000 कोटीचा घोटाळा झालाय की नाही हा प्रश्न आहे. कागद कुठून आले आणि स्फोट कुठून झाला हा विषयच नाही आहे. आपण शेण खाल्लं की नाही, आपण शेण खाल्ल्याचे तुमच्या तोंडाला वास, स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, हे काय चाललं? 50,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यात